शेतकरी बांधवांनो नमस्कार. एकूणच आपल्या सोयाबीन पिकावरती वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. आणि मोस्टली आपल्या सोयाबीन पिकावरती विषाणूजन्य रोगामध्ये आपल्याला येलो मोझॅक व्हायरस किंवा त्याला आपण पिवळा मोझॅक विषाणू असं म्हणत असतो. ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येत असतो. आणि ज्याही शेतकरी बांधवांना जेव्हा पिवळा मोझॅक विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या सोयाबीन पिकावरती झाल्यानंतर एकूणच कोणकोणती लक्षणे आपल्याला पिकावरती दिसून येतात, त्या पिवळा मोझॅक विषाणू रोगाचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटवरती होऊ नये म्हणून आणि झाल्यानंतर त्याचा बंदोबस्त करायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टी असेल, कोणकोणती फवारणी असेल, या सर्व गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. तसं बघायला गेलं सोयाबीन मधला सगळ्यात महत्वाचा जो विषाणूजन्य रोग आहे त्याला आपण म्हणत असतो पिवळा मोझॅक विषाणू. हा पिवळा मोझॅक विषाणू आहे तो मोस्टली आपल्या प्लॉटवरती किंवा आपल्या सोयाबीन पिकावरती जी सगळ्यात महत्वाची अटॅक होणारी जी कीड आहे तिला आपण पांढरी माशी म्हणत असतो. ह्या पांढऱ्या माशीच्या प्रसारातून किंवा हिच्या माध्यमातून ह्या रोगाचा प्रसार जास्त प्रमाणात होत असतो. पण जेव्हा ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती होतो तेव्हा एकूणच लक्षणे कोणती दिसून येतात? हे जे वनस्पतीचे पान आहे त्या पानावरती आपल्याला पिवळ्या आणि हिरव्या कलरची जी ठिपके असतात त्याच्यामध्ये आपल्याला ते स्पॉट दिसून येतात. त्याला आपण मोजॅक पॅटर्न असे म्हणत असतो. ही लक्षणे आपल्याला पहिल्यांदा वनस्पतीच्या झाडाच्या पानावरती दिसून येतात. त्याच्यानंतर हळूहळू झाडाची जी पानं आहेत ते पूर्णपणे आपल्याला पिवळी पडायला लागलेली दिसून येतात. आणि त्याच्यानंतर हे जे झाड आहे त्या झाडाची जी वाढ आहे ते पूर्णपणे खुंटते किंवा थांबते. आणि कालांतराने ज्या सोयाबीन पिकाला त्या झाडाला आपल्याला एकूणच शेंगा जे आहेत ते कमी लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये आहे ते साधारण 30 ते 50% इतकी घट आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येते. मुळातच ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या पिकावरती किंवा सोयाबीन पिकावरती होऊ नये तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? त्याच्यामधलं सुरुवातीला ज्या ठिकाणी एखाद्या वनस्पतीवरती आपल्याला ह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला असेल तर जे बाधित झालेलं झाड आहे ते शक्यतो प्लॉटमधून काढायचं आणि बाहेर नेऊन त्याची विल्हेवाट लावायची. त्याच्यानंतर मोस्टली हा जो रोग आहे हा आपल्याला पांढऱ्या माशीच्या माध्यमातून स्प्रेड होत असतो. मग त्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण अगोदर करणं गरजेचं आहे. मग पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी जे मार्केट्समध्ये उपलब्ध असणारे कीटकनाशक असेल त्याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिड आहे ते 17.8% तीव्रतेचं साधारण 0.3 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याच्याबरोबर थायोमिथॉक्झम असेल 25% तीव्रतेचं साधारण ते 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरू शकता. किंवा ऍसिटामाप्रिड जे आहे 20% सोल्युबल मधलं ते साधारण 0.25 ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. हे रासायनिक पद्धतीने हे जे महत्वाचे 3 कीटकनाशक आहेत ते अल्टरनेट वापरून त्याच्याबरोबर एखादं बुरशीनाशक वापरून चांगल्या पद्धतीने 7 ते 10 दिवसाच्या अंतराने ही फवारणी घेतली तर आपल्याला एकूणच त्या पांढऱ्या माशीचं नियंत्रण चांगल्या पद्धतीने भेटल्यामुळे पुढे भविष्यामध्ये उद्भवणारा जो आपला मोझॅक विषाणू आहे किंवा पिवळ्या कलरचा जो विषाणू आहे त्याचा प्रादुर्भाव आपण त्या ठिकाणी रोखू शकतो. आता जैविक पद्धतीने जर आपल्याला नियंत्रण करायचं असेल तर मार्केट्समध्ये उपलब्ध असणारे जे निमतेल आहे साधारण 1500 ppm तीव्रतेचं ते 3 ते 5 मिली प्रति लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. किंवा निंबोळी अर्क आहे ते 5% तीव्रतेचं त्याची फवारणी घेऊन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याच्या माध्यमातून जैविक पद्धतीने सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने नियंत्रण करू शकता. त्याचबरोबर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शक्यतो त्याच्या अगोदर प्लॉटवरती काय काळजी घेणं गरजेचं आहे? शक्यतो बियाणांची निवड करत असताना किंवा व्हरायटीची निवड करत असताना ती व्हरायटी शक्यतो कशी असली पाहिजे? प्रतिरोधक आणि पिवळा मोझॅक विषाणूला सहिष्णुता असली पाहिजे. त्याचबरोबर पिवळे चिकट सापळे असतात ते आपल्या प्लॉटवरती लावावे जेणेकरून पांढरी माशी त्याच्यावरती आकर्षित होऊन त्या माध्यमातून पांढऱ्या माशीचं नियंत्रण आपण त्या ठिकाणी करू शकतो. शक्यतो तण नियंत्रण त्या ठिकाणी करायचं आहे. मुळातच तण किंवा जे गवत असेल ते होस्ट म्हणून शक्यतो पांढरी माशी त्याच्यावरती वास्तव्य करत असते आणि कालांतराने आपल्याला ते पिकावरती अटॅक होऊ शकतो. शक्यतो जेवढ्या लवकर पेरणी करेल तेवढं ती लाईफ सायकल मध्ये आपलं सोयाबीन प्लॉट त्या ठिकाणी घावणार नाही. त्याच्यामुळे एकूणच आपल्याला संतुलित खत व्यवस्थापन आहे ते त्या ठिकाणी करायचं आहे. तर हे एकूणच आपल्याला सोयाबीन पिकावरती येणारे पिवळा मोझॅक किंवा त्याची लक्षणे कोणत्या आहेत आणि त्याचं जबरदस्त मॅनेजमेंट आपल्याला करायचं कसं करायचं असेल तर त्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या युट्यूब, इन्स्टा, फेसबुकला फॉलो केलं नसेल तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर करावे. धन्यवाद.